विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूजते न तु धनं विद्या विहीनः पशु. छान म्हटलं. पण आता मी तुमच्यावर विश्वास ठेवते, कारण तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचा की तुमचं नेटवर्क जातं, आहे की नाही? त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवून न बघता तुम्ही म्हणताय असं मी मनाशी ठरवलंय. अथर्व भोईर, भोईर निंदन तू पाठ आहे का बाळा? हॅलो. हो टीचर. हा बोल मग. हो. निंदन्तु नीतिनुगुणाः यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैवामरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पतः पदं प्रविचरन्ति पदं न धीराः. शाबास. छान म्हटलं आणि व्हिडिओ ऑन करून. सुंदर. वा. हरकत नाही. आता राधिका ठाकूर, तू तिसरं म्हणशील का राधिका? हॅलो. हो मिस. हा बोल. आत्मनोमुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम्. शाबास. छान म्हटलं. आता प्रसाद, रथस्यैकम. रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नवसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे. शाबास. छान म्हटलं. पूजा तू म्हण लगेच आता. अल्पानामपि. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका तुणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. शाबास. आता अथर्व भोईर, तुझं परत पाठ आहे का रे? प्रथम वयसी. नाही टीचर, 6वा श्लोक पाठलाय. पण आता तो पाठ करायचा, कारण मी आजपासून नवीन सुभाषित मला सुरुवात करणार आहे. अनन्या, तुझं पाठ आहे का प्रथम वयसी? हो मिस. बोल मग. प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेलानराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. शाबास. पूजा, तू घटम बिंद्यात म्हण. घटं विन्द्यात् पटं चिन्ध्यात् कुर्याद्रासवरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. शाबास. छान म्हणताय तुम्ही. अभ्यास करणारेच येतात बघा. बरोबर 5 जणच आलेत आज अजून. हरकत नाहीये. आणि काल मी तुम्हाला म्हटलं तसं ना, मी मम प्रिया भाषा ते तुम्हाला व्हॉट्सअपवर मी स्वतः लिहीन आणि पाठवते. म्हणजे ऱ्हस्व दीर्घ, आणि मग त्यात तुम्हाला बदल करायचे ते करा. कळलं? आणि तो निबंध पण पुढच्या आठवड्यापर्यंत पाठ करून ठेवायचा. मम प्रिया भाषा बहुतेक दरवर्षी तो येतोच. आता हे झाल्यानंतर उद्याला मी म्हटलं चित्रपद कोशाची परीक्षा घेईन. तर आता आपण युग्ममाला सुरू करूया का ग? आता मुलं कमी आहेत, पण आपण थांबायचं किती वेळ, नाही का? हॅलो प्रसाद, युग्ममाला सुरू करू मी? हा. कारण ज्यांना अभ्यास करायचं ते येतात, नाही तर येत नाहीत, झोपा काढत बसले असतील. आणि खरं म्हणजे मला असं वाटते की सकाळचं नेटवर्क चांगलं असतं की नाही रे? तुमचा काय अनुभव आहे? अनन्या, तुला काय वाटतं, सकाळी नेटवर्क चांगलं का संध्याकाळी? संध्याकाळी माझं तेव्हाच ऑन होते, तर थोडं स्लो पडते. तेव्हा? आत्ता?
हो मिस सकाळी. हो का? असं आहे. नाही, आपण नेहमी संध्याकाळीच घ्यायचा क्लास. मी आपलं विचारलं, की राधिका तुला काय फरक वाटतो सकाळी आणि संध्याकाळी? राधिका? हो मिस. अगं सकाळी नेटवर्क चांगलं का संध्याकाळी आपल्याला क्लास? सकाळी चांगलं. हो की नाही असं वाटतंय. पूजा प्रसाद तुम्हाला काय वाटतं का काहीच नाही फरक? नाही मिस, सकाळी चांगलं असतं. हो की नाही? आणि मला असं वाटतंय बाबा, पण आता बाकीच्यांचे सगळ्यांचा विचार घेऊया आणि पुढल्या आठवड्यात पण शाळा सुरू होतील ना गं तुमच्या? हॅलो? हो मिस, 14-15 सुरू होणार. किती? 14-15 तारखेला. हां, तारखेला. हां. हां, आणि किती वाजता असते सकाळी शाळा मग? 7 वाजता. म्हणजे मग काहीच, मग आपलं आहे ते संध्याकाळचीच वेळ. असू दे चल. या आठवड्यात फक्त अजून 2 दिवस घेऊया सकाळी हं. चला पहिला युग्ममाला. युग्म म्हणजे बघा लक्ष द्या. युग्म म्हणजे जोडी. जसं तसं, यत्र तत्र आपण म्हणतो ना, ते माला म्हणजे संबंध माळ आहे ती. म्हणजे काय श्लोक सगळे त्याच्यावरच आहेत. युग्ममाला. बघा तिथे वर लिहिलंय हं. संस्कृत साहित्ये शब्दयुग्मानी प्रसिद्धानी. आहे की नाही? शब्दयुग्म म्हणजे शब्दांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. यथा ज्याप्रमाणे बघा यदा तदा यावत तावत यत्र तत्र. अशा तऱ्हेने म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी काय दिले बघा, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे याचा अर्थ काय हो सांगा? यथा राजा तथा प्रजा. पूजा सांगशील? जसा राजा तशीच त्याची प्रजा. अगदी बरोबर आहे की नाही? आता या बघा शब्दयुग्मानाम उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्य वर्धते. कळलं की नाही? सौंदर्य सुंदरपणा सौंदर्य वाढतं या शब्दांमुळे. कळलं? आणि छान वाटतं. रिदम सगळं चांगलं जास्त चांगलं होतं बघा. आता पहिला श्लोक बघा. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणं छेदनतापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. अगदी सोपा आणि छान श्लोक आहे हा बघा. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते. यथा म्हणजे ज्याप्रमाणे. चतुर्भिः फॉर म्हणजे बाय 4 वेज. चतुर्भिः 4 मार्गांनी किंवा 4 प्रकारे. कनकम परीक्षते. कनकम म्हणजे सोनं, गोल्ड. गोल्ड एक्झामिन्ड बाय 4 वेज. कळलं? ज्याप्रमाणे. जस्ट ॲज म्हणजे आता 4 वेज कुठल्या 4 मार्गांनी सोनं परीक्षिलं जातं बघा. निघर्षण. निघर्षण म्हणजे काय? रबिंग. निघर्षण म्हणजे रबिंग. छेदन. छेदन म्हणजे काय? कटिंग. कळलं? निघर्षण म्हणजे रबिंग. बाय रबिंग. नंतर छेदन. छेदन म्हणजे कटिंग, कापून. त्याच्यानंतर ताप. ताप म्हणजे हिटिंग, तापवून. तुम्ही कधी सोन्याच्या दुकानात गेलात तर तुम्हाला आतल्या बाजूला बघा ते कारागीर बसलेले असतात आणि तिथे ते सोनं बघा कसं कसं करतात ते. आधी कापतात म्हणजे आधी रबिंग करून मग नंतर कापून नंतर तापवून आणि ताडणही. ताडणही म्हणजे बीटिंग. कळलं का? मारून त्याच्यावर हातोड्याने मारून ते तयार करतात. कळलं? सोनं 4 प्रकारे त्याची परीक्षा घेतली जाते. कोणकोणत्या प्रकारे बघा? रबिंग, कटिंग,
हिटिंग आणि पाऊंडिंग किंवा बीटिंग अशा 4 प्रकारे सोनं परीक्षिलं जातं. तथा आता त्यांनी हे उदाहरण काय दिले बघा. तथा त्याप्रमाणे चतुर्भिः पुरुषः परीक्षते. तथा ह्युमन बीइंग किंवा मॅन एक्झामिन्ड बाय 4 वेज. कसा? श्रुतेन. श्रुतेन म्हणजे बाय नॉलेज. शीलेन. शीलेन कॅरेक्टर. कळलं? गुणेन व्हर्च्यूज बाय व्हर्च्यूज. आणि कर्मणा म्हणजे काय? बाय डीड्स. केलेल्या कामावरून. माणसाची परीक्षा कशावरून होते हो? तो चांगला आहे का वाईट आहे हे कसं समजतात? बघा, त्याच्या नॉलेजवरून. त्याला ज्ञान किती आहे. नंतर त्याची वागणूक. शीलेन वागणूक कशी आहे. त्याच्यामध्ये गुणेन म्हणजे गुण किती आहेत. आणि कर्मणा. कर्मणा म्हणजे काय? बाय डीड्स. त्यांनी जन्मामध्ये काय काय चांगली कामं वाईट कामं केलेली आहेत त्यावरून त्याची परीक्षा केली जाते. अर्थ कळला नक्की? राधिका ऐकू येते का बाळा? राधिका? हो मिस. हा, काय तू सांगू शकशील अर्थ परत याचा? मराठीत इंग्लिश मध्ये कसंही. हॅलो प्रसाद, तू सांगशील? हॅलो मिस प्रसाद. ज्याप्रमाणे सोनं 4 वेजने एक्झामिन केलं जातं. रबिंग, हिटिंग, कटिंग आणि बीटिंग. त्याचप्रमाणे माणूसही त्याच्या नॉलेजवर, कॅरेक्टरवर, व्हर्च्यूज आणि डीड्सवर परीक्षा केल्या जातात माणसाच्या. शाबास. हे रोनन कुटीनं म्हणतोय, परत एकदा सांगा. बघ, ज्याप्रमाणे आता प्रसादने अगदी बरोबर सांगितलं. ज्याप्रमाणे सोनं 4 प्रकारे परीक्षिलं जातं. परीक्षिलं म्हणजे काय? एक्झामिन्ड. कळलं का? तुझी आज आम्ही बघ रोनन, तू उशिरा आला. आम्ही सुभाषितांची परीक्षा घेतली. सुभाषित मुलांकडून म्हणून घेतली. तर अशीच परीक्षा सोन्याची कशी करतात? सोनं चांगलं आहे, वाईट आहे, शुद्ध सोनं आहे की नाही हे पाहण्यासाठी निघर्षण म्हणजे रबिंग, छेदन, कटिंग, ताप, हिटिंग आणि ताडणही पाऊंडिंग किंवा बीटिंग. कळलं? अशा 4 तऱ्हेने सोनं परीक्षिलं जातं. त्याचप्रमाणे माणसाची. तथा चतुर्भिः. त्याप्रमाणे माणसाची परीक्षा सुद्धा 4 प्रकारे केली जाते. कोणकोणते 4 प्रकार? श्रुतेन. श्रुतेन म्हणजे बाय नॉलेज. शीलेन बाय कॅरेक्टर. शील, माणूस कसा आहे, चांगल्या वागणुकीचा आहे की नाही. गुणेन म्हणजे बाय व्हर्च्यूज. त्याच्यामध्ये चांगले गुण किती आहेत, तो नम्र आहे की नाही, सगळ्या या गोष्टींवरून. आणि कर्मणा, मुख्य त्यांनी जन्मामध्ये काय केलंय, किती जणांना तो चांगली वागणूक दिली आहे किंवा किती जणांशी आणखीन लोकांसाठी काय काय कामं केली आहेत, चांगली कामं वाईट कामं, या सगळ्यावरून माणसाची परीक्षा होते. रोनन समजलं का बाळा? आता मला असं वाटतंय, अर्थ लिहून घेता का ट्रान्सलेशन? हा अनन्या, ट्रान्सलेशन लिहून हो मिस. हो हो. वया पेन उघडा. आणि कारण आपल्याकडे ट्रान्सलेशनला पण 2 मार्क असतात. शिवाय त्याच्यावर माध्यम भाषा येतच प्रश्न. तर लिहून घ्या.
उघडल्या वह्या. हो मिस. just as gold is examined by four ways. ऐकू आलं नाही तर विचारा हं परत. त्याच्या पुढे डॅश करा. बाय रबिंग कॉमा करायचा. कटिंग कॉमा करा. हीटिंग HEATING हीटिंग and pounding POUNDING pounding. फुल स्टॉप. त्याच्याच पुढे so also man is examined by four ways. डॅश करा. बाय नॉलेज कॉमा करायचा. बाय कॅरेक्टर कॉमा करा. बाय व्हर्च्यूज and by deeds deeds. झालं. आता अथर्व भोईर मला वाचून दाखव रे काय आपण लिहिलंय. हो teacher. Just as gold is examined by four ways, by rubbing, cutting, heating and pounding, so also man is examined by four ways, by knowledge, by characters, by virtues and by deeds. शाबास. सगळ्यांना कळलं ना? नीट लिहून घेतले ना? हा. आता याच्यावरचे आधी खाली प्रश्न बघूया आणि मग वाचायला शिकवते. हा, प्रश्न बघा. पूर्ण वाक्येनं उत्तरत भाषाभ्यास मध्ये बघायचे हा प्रश्न. पेज नंबर 31 वर आहे बघा. 31. पहिला प्रश्न. साक्षी तुला येईल का बघ. कनक परीक्षा कथम भवती. साक्षी येईल का बाळा उत्तर. तुम्ही उत्तरं दिली नाहीत ना तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही, कळलं का. म्हणून मी मधून मधून विचारते प्रत्येकाला. अनन्या तू सांग बाळा. कनक परीक्षा कथम भवती. कनकम परीक्षा चतुर्भिः भवति. नाही नाही मीच ते सांगायचं. निर्गस हा बरोबर. हिटिंग निर्गसन छेदन तापदादनिः. तापताडनैहि. आता कसं उत्तर लिहायचं बघा. कनक परीक्षा निघर्षण छेदन तापताडनैहि भवती. लक्षात आलं. पूर्ण ओळ व्यवस्थित लिहायची. पूजा दुसरं सांग. पुरुष परीक्षा कथम भवती. पुरुष परीक्षा तस्य श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा
च भवती. भवति बरोबर. कळलं? पुरुष परीक्षा तस्य नको म्हणायला. पुरुष परीक्षा श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा भवती. हा, बरोबर. शाबास. आता जालरेखाचित्र पूरयतो. हे सोपं आहे. हे कोण सांगेल? रोनन, तुझं बरोबर आहे का नेटवर्क? सांगू शकशील का बघ? हॅलो, साक्षीचं तर बरोबर नाही दिसत आहे. रोनन सांगतोय. कनक परीक्षा अगदी सोपा प्रश्न आहे बघ. हॅलो, आवाज येत नाही बाळा. कनक परीक्षा असू दे. प्रसाद, तू सांग रे. कनक परीक्षा छेदेन तापेन ताडनेन निकर्षणेन. बरोबर. कळलं नक्की? रोनन, समजलंय ना रे तुला? नेटवर्कमुळे आपण काही करू शकत नाही. हा, शाबास. बरोबर. हा, आता पुरुष परीक्षा हे अगदी सोपं आहे बघा. पुरुष परीक्षा. राधिका, सांगशील का बाळा? मिस पुन्हा रिपीट करा ना. पुरुष परीक्षा खाली आहे मिस ते बघ. हे ना. हा हा हा. मिस. हम्म. श्रुतेन हा. शीलेन कर्मणा. बरोबर. शाबास. हा, इतकं साधे साधे आहेत, पण 2 मार्काला प्रश्न येणार ग. त्यामुळे आपण तयार करून ठेवायचे. आता प्रश्न बघा. माध्यम भाषेया उत्तरत. यथा चतुर्भी इति श्लोकस्य स्पष्टीकरणं लिखत. म्हणजे काय लिहायचं? फक्त श्लोकाचा अर्थ लिहायचा असं नाही. हा, जर आपली वाक्य त्याच्यात घातली पाहिजेत. कळलं? आता कॅरेक्टर म्हणजे काय? इंग्लिशमध्ये लिहायचं प्रश्नाचं उत्तर. कळलं? बाय हिज बिहेवियर. पण बिहेवियर थोडं थोडं आपण काहीतरी काय कवीला म्हणायचंय. हं, श्रुतेन ज्ञानेन. ज्ञान म्हणजे काय? की किती शिकलाय तो, कोणत्या विषयात प्रवीण आहे, आहे की नाही? हे सगळं बरोबर लिहिलं की तुम्हाला मार्क 2 पडणार. आणि लगेच लिहिण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आजच लिहा. कळलं? लक्षात राहील. प्रसाद, तुला कळलं का रे मी काय सांगितलं? हो मिस. हा, मग लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तुम्ही सांगा उद्या की मॅडम आम्हाला जमत नाहीये, तुम्ही लिहून द्या. अर्थ तर लिहून दिलाय आणि काय ट्रान्सलेशन, पण त्याच्यात आणखी 2-4 वाक्य घालून असं जर तुम्ही लिहिलत ना तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. हा, माध्यम भाषेया उत्तरतो त्याचं. आता आपण कसं वाचायचं, आणि तुम्ही सगळे अनम्यूट करून बोललात ना तरी काही बिघडत नाही. कमी लोक आहात, 8 जणात आहात, त्यामुळे तुम्ही बोलू शकता. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते. बोला माझ्या पाठोपाठ. मिस, तुम्ही प्रश्न 4 सोडले. अमरकोशात शब्दम. अरे हो हो, सॉरी सॉरी. चौथा राहिलाय. बरोबर. अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. याचा अर्थ काय हो? अमरकोशात म्हणजे समानार्थी शब्द लिहा. मी तुम्हाला किती वेळा तरी सांगितलंय अमरकोशात आता येत नाही. मागल्या वर्षीपासून त्यांनी ही सुधारणा केली आहे. हा, पण अमरकोशात म्हणजेच काय हो? समानार्थी. कनकम, त्याला नाव कुठलं देता येईल आपल्याला आणखी? कनकमला हेम, सुवर्णम. बरोबर. सुवर्णम, हेमम, आहे की नाही?
कांचनम. कांचन म्हणजे सुद्धा सोनं, सुवर्ण म्हणजे सोनं, हेम म्हणजे सोनं, आहे की नाही? लक्षात राहील ना? हे एकच लिहायचा आहे शब्द, सगळे नको. आणि तो शब्द लिहून पुन्हा वाक्य ते लिहायचं. मी विसरले, लक्षात नाही माझ्या बरोबर. आता माझ्या पाठोपाठ निदान सगळ्यांचंच खरंच अनम्यूट करून बोला ना. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते. यथा यथा चतुर्भिः चतुर्भिः कनकं परीक्षते परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः. निघर्षणछेदन हे बघ, निघर्षण म्हणा, निघर्षण छेदन छेदन ताप ताडनैः. 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 आता येईल की नाही बघा. निघर्षण छेदन ताप ताडनैः. म्हणा बरं संपूर्ण. निघर्षण ताप ताडनैः. शाबास. तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते. तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते. श्रुतेन 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 शीलेन शीलेन गुणेन गुणेन कर्मणा. कर्मणा. अगदी सोपा आहे बघा. तुम्ही सुद्धा म्हणाल. पूजा तू म्हणून दाखव ग मला, बघूया. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः. यथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. शाबास, छान. प्रसाद तू वाच रे. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः. यथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. हे तुमच्याकडे दुसऱ्या ओळीत पण यथाच दिले का रे? तथा पाहिजे हा तिथे. यथा तथा. कारण त्या एखाद्या वेळे प्रिंटिंग मिस्टेक असते. माझ्याकडे तथा आहे माझ्या पुस्तकामध्ये. जय प्रजापती, बोलशील का? हो मिस. बोल. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निर्घर्षण छेदन तापना ताडनैः. तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. शाबास, छान बोलला. बर, साक्षी तू बोलशील का एकदा? साक्षी, तू कमी वेळा उत्तर देते बाळा खूप. बोलणार का साक्षी? बोल. साक्षी रघुवंशी, बोल बाळा. अरे बापरे, नेटवर्क नाही वाटतं तिचं बरोबर. ठीक आहे, पण सगळ्यांना आता कळलाय ना हा श्लोक? पाठ करणार ना? लगेच पाठ करून टाकायचा. म्हणजे मग आपल्याला अभ्यासाचं टेन्शन राहत नाही. संस्कृत मध्ये खूप खिशात टाकायचे असतात मार्क. म्हणजे 2 ओळीचा 2 मार्क मिळणार. एकदा पाठ केला की खरं म्हणजे माझी अशी पद्धत आहे की दर तासाला, दर क्लासमध्ये मी आधी झालेले श्लोक म्हणून घेते 5 मिनिटं. पण आपल्याला हे ऑनलाईन असल्यामुळे काहीच करता येत नाही रे. त्याच्यात 5 मिनिटं घालवले की मग आपल्याला दुसरा वेळ पुरत नाही. त्यामुळे शहाणी मुलं घरी प्रॅक्टिस करतील. आणि बघा, येता जाता म्हणत राहिलं ना तरी पाठ होतं. आणि श्लोक अगदी सोपा आहे. आता दुसरा श्लोक घेऊया ना. हॅलो, दुसरा श्लोक घेते. आणि सोपा आहे बघा.
यत्र विज्वज्जनो नास्ति तत्राल्पधीरपि नीरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. छान श्लोक आहे बघा. यत्र विद्वज्जनो नास्ति. आणि बरं, मी एक विसरले बघा, पहिल्या याचं अन्वय जो आहे तो अन्वय पण वाचून ठेवा हो. तो अन्वयासाठी 2 मार्कासाठी तो प्रश्न येतो. बहुतेक 2 ओळीचा श्लोक घेतात. श्लोक पाठ असेल, अन्वय म्हणजे काय, फिलिंग द ब्लँक्स. हा, आणि ते आपल्याला बरोबर आलं पाहिजे. दुसरा श्लोक बघा. यत्र विद्वज्जनो नास्ति. यत्र म्हणजे जेथे. विद्वज्जन, विद्वज्जन म्हणजे काय हो, तुम्हाला माहिती आहे? पूजा काय गो? विद्वज्जन. विद्वान माणसं. बरोबर, विद्वान माणसं. जिथे विद्वान माणसं नसतात, नास्ती. श्लाघ्य तत्राल्प धीरपी. तो संधी आहे बघा, मोठा संधी आहे. कळलं? खाली दिलाय बघा, श्लाघ्य प्लस तत्र प्लस अल्पधी प्लस अपी. हा, एवढा मोठा संधी आहे. याचा अर्थ काय हो? तत्र म्हणजे तेथे, यत्र म्हणजे जिथे विद्वान माणसं नसतात तेथे. बघा, अल्पधी. अल्पधी म्हणजे काय? कमी बुद्धिमत्तेचा माणूस. कळलं? ज्याला कमी बुद्धिमत्ता आहे असा माणूस सुद्धा. श्लाघ्य म्हणजे त्याला किंमत दिली जाते, तो मानला जातो. कळलं का? कमी याचा असतो म्हणजे कमी बुद्धिमत्तेचा असला तरी त्याला तो मान्यता पावतो किंवा त्याची पूजा केली जाते, त्याला माणसं मानतात. कळलं? म्हणजे आपण मराठीत त्याला एक म्हण आहे, कुणाला माहिती आहे का सांगा? राधिका, तुला माहिती आहे का म्हण? वासरात लंगडी गाय शहाणी. पूजा माहिती आहे ही म्हण तुला? वासरात लंगडी गाय शहाणी. नाही मिस. नाही माहिती. म्हणजे जिथे सगळेजण अगदी कॉमन बुद्धिमत्तेचे असतात आणि तिथे एखाद्याला जरा जास्त येत असलं की त्याचं कौतुक होतं की नाही. श्लाघ्य म्हणजे कौतुक होणे. कळलं की नाही? प्रेज्ड. मग सगळेजण बिंडोक आहेत आणि एखाद्याला थोडंसं डोकं असलं की मग काय म्हणतात, वा वा वा, काय हुशार मुलगा आहे. पण खरं म्हणजे तो हुशार नसतो. वासरात लंगडी गाय शहाणी. सगळी वासरं आहेत छोटी छोटी आणि त्यात एक मोठी गाय आहे, पण ती लंगडी आहे. तरी सुद्धा तिला तिचं कौतुक केलं जातं. लक्षात आलं का? प्रसाद, तुला कळलं हे? हॅलो. हा, आता त्यांनी पुढे उदाहरण दिलंय, नीरस्त पादपे देशे. कळलं का? नीरस्त म्हणजे जिथे पादपे म्हणजे पादप म्हणजे झाड. ज्या देशामध्ये, कंट्रीमध्ये एकही झाड नाही, म्हणजे झाडं मोठी मोठी नाही आहेत, वृक्ष नाहीत. पादप म्हणजे वृक्ष, झाड. तिथं एरंडोपी द्रुमायते. एरंड अपी. एरंड म्हणजे काय माहिती ना? एरंड नाही माहिती? कॅस्टर ऑइल प्लांट. कळलं का? आपण म्हणतो ना एरंडाचं झाड बघा, अगदी याचं काठीसारखं असतं आणि वर त्याला काही पानं असतात, त्याला एरंड म्हणतात. कळलं का? तर एरंड सुद्धा ज्या गावामध्ये, ज्या कंट्रीमध्ये झाडं मोठमोठे वृक्ष नाहीत त्या ठिकाणी एरंडाला सुद्धा, कॅस्टर ऑइल प्लांट जो आहे त्याला सुद्धा द्रुमायते. द्रुम म्हणजे झाड.
झाड असं मानलं जातं. कळलं का? ध्रुमायते हा नामधातू याला म्हणतात. नामापासून धातू तयार केलाय. ध्रुमायते म्हणजे ज्या प्रदेशामध्ये मोठे वृक्ष नाहीत त्या प्रदेशामध्ये एरंडाच्या झाडाला सुद्धा म्हणजे एरंडाच्या रोपाला सुद्धा वृक्ष म्हटलं जातं. अर्थ कळला? हॅलो, जरा वेगळा आहे बघा. परत बघा एकदा. ज्या ठिकाणी विद्वान माणसं नसतात त्या ठिकाणी थोडीशी बुद्धी असली तरी त्याचं एखाद्याचं कौतुक होतं. त्याप्रमाणे एखाद्या प्रदेशात झाडं मोठी वृक्ष नसतील त्या प्रदेशात एरंडाच्या झाडाला सुद्धा झाड मानलं जातं. लक्षात राहील? लिहून घेताय का अर्थ? म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल. हा, लिहून घ्या अर्थ, म्हणजे मराठीपेक्षा सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला जर कळलं तर चांगलं. काढलं पेन वही? चला. Where, WHERE, where there is, THERE, there is no scholar, no scholar, comma करा. There even, 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 the one, ONE, who with a low intellect, with a low, LOW, low intellect, is worthy of praise, is worthy, WORTHY, worthy of praise. Full stop. Just as in a region